नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या 25% अग्रिमच्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोणता जिल्हा 25% अग्रिमसाठी मंजूर झालेला आहे, याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार, याचबरोबर हेक्टरी किती रुपये वाटप होणार आणि त्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळामध्ये पीक विमा वाटप होणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण सर्व जिल्ह्याची घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024चा पीक विमा लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे। कारण की आता विधानसभेच्या सध्याचं जे काही हिवाळी अधिवेशन आहे, हिवाळी अधिवेशन आज संपणार आहे आणि हिवाळी अधिवेशनाच्या नंतर या पीक विम्याचं वितरण होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा वाटप होणार आहे। जालना जिल्ह्यातील 42 महसूल मंडळातील जवळपास शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण होणार आहे। जालना जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर आहे, ज्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकासाठी 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वितरण होणार आहे। मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे परभणी। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 7,07,000 शेतकऱ्यांना 350 कोटी रुपयाचा जवळपास 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि परभणीमध्ये सुद्धा 52 महसूल मंडळामध्ये सरसकट पीक विमा वाटप होणार आहे। सरसकट पिकासाठी या पीक विम्याचं वितरण परभणी जिल्ह्यामध्ये होणार आहे। तर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील जवळपास 7 लाख शेतकरी 25% अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र आहेत। नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 93 महसूल मंडळामध्ये सरसकट पिकाचा पीक विम्याचं वितरण होणार आहे, ज्यामध्ये सोयाबीन आहे, कपाशी आहे, तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, या सर्व पिकाच्या पीक विम्याचं वितरण या नांदेड जिल्ह्यामध्ये होणार आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे हिंगोली। हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 3,07,000 शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा 150 कोटी रुपयाचा मंजूर झालेला आहे। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील 30 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विम्याचं वितरण होणार आहे। लातूर जिल्ह्यातील जवळपास 60 महसूल मंडळामध्ये या पीक विम्याचं वितरण होणार आहे। त्यामुळे क्लेम केलेल्या पात्र झालेल्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। लवकरच लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकासाठी 25% पीक विमा वाटप होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील 46 महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की धाराशिव जिल्ह्यामध्ये या पीक विम्याचं वितरण आता लवकरच होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण 78 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की संभाजीनगर जिल्ह्यातील 78 महसूल मंडळामध्ये सप्टेंबर महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला क्लेम दाखल केला। अशा क्लेम दाखल केलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 78 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25% पीक विम्याचं वितरण होणार आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा 87 महसूल मंडळातील 10 लाख शेतकऱ्यांनी क्लेम केले आहेत आणि 10 लाख शेतकऱ्यांपैकी 7 ते 8 लाख शेतकऱ्यांना 25%चा पीक विमा वाटप लवकरच होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे यवतमाळ। यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकासाठी अग्रिमची अधिसूचना काढली आहे। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा भेटणार आहे, ज्यामध्ये 110 महसूल मंडळे पात्र आहेत आणि या 110 महसूल मंडळामध्ये जवळपास सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकासाठी अग्रिमचा पीक विमा भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील 91 महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अकोला। अकोला जिल्ह्यातील जवळपास 52 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आहे, ज्यामध्ये सोयाबीन पिकाचा सर्वाधिक पीक विमा अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे, कारण की वाशिम जिल्ह्यातील 44 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे, कारण की सोलापूर जिल्ह्यातील 46 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25% पीक विम्याचं वितरण हे आता लवकरच होणार आहे। तर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील एकूण
90 महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील 90 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या 25% पीक विम्याचं वितरण होणार आहे। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील 2 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या 25% पीक विम्याचं वाटप हे विमा कंपनीच्या माध्यमातून होणार आहे। याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नाशिक आणि नागपूर। नाशिक आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा या पीक विम्याचं वाटप होणार आहे अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो आता पुढील काही माहिती आहे आपल्याकडे ती म्हणजे महसूल मंडळ न्याय सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील महसूल मंडळ न्याय अपडेट जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या माध्यमातून अभिनव गोयल साहेबांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे। ज्यामध्ये कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी, वाकोडी, नांदापूर, बाळापूर, डोंगरकडा, वारंगा, हिंगोली तालुक्यातील हिंगोली, नरसी नामदेव, सिरसम, बासंबा, डिग्रस, माळहिवरा आणि खांबाळा महसूल मंडळ पात्र आहे। वसमत तालुक्यातील वसमत, आंबा, हयातनगर, गिरगाव, हट्टा, टेंभुर्णी आणि कुरुंदा हे महसूल मंडळ पात्र आहे। औंढा तालुक्यातील औंढा, येळेगाव, साळणा, जवळा हे महसूल मंडळ पात्र आहे। शेनगाव तालुक्यातील शेनगाव, गोरेगाव, आजेगाव, पानकनेरगाव आणि निहट्टा हे महसूल मंडळ पात्र आहे। याचबरोबर आता एकंदरीत हिंगोली जिल्ह्यातील हे सगळे पात्र महसूल मंडळ आहेत। त्या पात्र महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप होणार आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे जालना। जालना जिल्ह्यातील सुद्धा माहिती जिल्हाधिकारी जालना यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। ज्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील 8 महसूल मंडळे आहेत। ज्यामध्ये भोकरदन, शिपोरा, हावडा, अनवा, पिंपळगाव, हसनाबाद आणि राजूर। जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद, माहोरी, कुंभारझरी, टेंभुर्णी आणि वरुड। जालना तालुक्यातील जालना ग्रामीण, वापरूळ, नेर, सेवली आणि विरेगाव। अंबड तालुक्यातील अंबड, घनगापिंपरी, जामखेड, रोहिलागड, गोंद्री, वडीगोंद्री, सुखापुरी। परतूर तालुक्यातील परतूर, वाटूर, आष्टी आणि सृष्टी। बदनापूर तालुक्यातील शेलगाव, शेलगाव, बावणे, पांगरी। याचबरोबर घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी, तीर्थपुरी, कुक, पिंपळगाव, अंतरवाली, रांजणी आणि जाम समर्थ। मंठा तालुक्यातील मंठा, तळणी, ढोकसाळ, पांगरी, गोसावी असे एकूण जालना जिल्ह्यातील 42 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर झालेला आहे। याच्या व्यतिरिक्त नांदेड जिल्ह्यातला सुद्धा माहिती सांगेल, परभणी जिल्ह्याची सुद्धा तुम्हाला माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आता हे सर्व अग्रिमच्या जे पीक विम्याचं वाटप आहे हे आता लवकरच आता विमा कंपनीच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे। सध्या हिवाळी अधिवेशन सुरू होतं आणि आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि हिवाळी अधिवेशन हे संपल्याबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 25% अग्रिमचा आणि 25% वैयक्तिक क्लेमच्या पीक विम्याचं वाटप होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे। त्यामुळे खरीप हंगाम 2024चा पीक विमा 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लवकरच वाटप होणार आहे। याबरोबरच अतिवृष्टी नुकसान भरपाई सुद्धा जवळपास 4,500 कोटी रुपये मंजूर झालेले आहे आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईचे सध्या जे काही याद्या आहेत याद्या बनवण्याचं काम तहसीलदार यांच्या माध्यमातून सुरू आहे। तहसीलमध्ये तलाट्यांच्या माध्यमातून KYC याद्या आल्यानंतर शेतकऱ्यांना KYC करावी लागणार आणि KYC झाल्यावर अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। परंतु सध्या तरी जे काही पीक विम्याचं वाटप आहे ते लवकरच होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या 25% अग्रिमच्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।